रट्टेच चालू आहे की सोमनाथ ना घेतलं रेडी निघालेलो आम्ही कॉलेजला जस्ट आता. आणि आज उशीर होत आहे कारण की गाडीला थोडं काम होतं त्याच्यामुळे उशीर होत आहे. आता टाइम झालेला कॉलेजचा त्याच्यामुळे स्पीडने जावं लागेल. बघूया आता पुढच्या क्लिप मध्ये स्पीडने जावं लागतील. आता मी काय व्हिडिओ बनवू ना मग तर स्पीडने जावं लागलो आपण. यार काय झाले गाडीला दाखवू. मित्रांनो मी येऊ लागलो स्पीडने तर गाडी बहुतेक ओव्हरहीट झाली. क्रँक पकडलं काय की गाडी आवाज लय वाढलेला आहे. तर बघूया आपण गॅरेजवर जाण्याच्या बाद इतकी ते सायलेन्सर पासून ढुकसन निघू लागलं. काय झालं की आता आवाज थोडाफार अलगच यायला. तर बघूया आता पुढे जाऊन बामणी फाट्याच्या जवळ पुढे गाडी येते तर पुढे ब्रिज पासून मधात जाऊन बघूया एखाद्या गॅरेज वाल्याला दाखवूया. तर बामणी फाट्याला मित्रांनो दाखवेल तर म्हणजे बघू लागलो मी गाडी शोरूम वगैरे तर काही भेटलं सध्या तर चालू नव्हतं म्हणून निघालेला पुढे. तसं दमादमाने चालू आहे गाडी. ओव्हरहीट झालती गाडी त्याच्यामुळे आवाज वाढला होता काय ते. आता सध्या चांगली चलायली दमादमाने घेऊन चाललो. दुपारी हातगावला दाखवतो काय होते काय नाही चेक करून घेता येते. तर भेटूया कॉलेजमध्ये. उशीर व्हायला दमादमाने चालतो. मित्रांनो हे बघा व्यायाम करायला झाडाला लटकू व्यायाम करायला. आणि आम्ही जस्ट आलेलो आहोत आता जेवण. आणि कॉलेजमध्ये एंट्री मारलेली आहे. आणि हे डबल चल उड्या मारायसाठी वानेराव आणि आता पडशील नालीमध्ये खाली. डिप्स मार डिप्स मार ना. मी मारतो तर मी जातो आता डिप्स मारायसाठी जात आहे. खिशामध्ये ठेवून जातो माहिती. डिप्सचा त्यानावर झोकात खेळायलो. डिप्स निघते की नाही की मला डिप्स निघा गेला आपल्याला. तिकडून चाललेला आहे 744 स्वराज ज्याची पलटी घेऊन चाललं. आपल्याला जायचं आहे रविवारी. तर रविवारी शेतीमधला ब्लॉग येणार आहे ट्रॅक्टरवरचा. तर बनवून राहा ब्लॉग मध्ये रविवारी बरं. आणि आजही बी चेक करणं गरजेचं आहे. तर आता सुरुवाती आपल्याला काय नाही चिकित्सक आहे डेंटिस्ट आहे. तर सर्वांची ओरल चेकअप करणे सर्व अधिकारी कर्मचारी आणि सर्व मुलांना एकेकाने यायचं आणि ते करून बसायचं. तर मी तिघाला घेत नव्हतो मग ते जाऊ दे बा म्हणतो. सगळे पोरं बोला काय बोलू शकतो. आणि इकडे बघाय दे. तर आम्ही निघालेलो आहोत. कॉलेज सुटलेलं आहे आणि मस्ती करत चाललो. बाकीच्या सगळ्या गाड्या गेलेल्या आहेत पुढे आणि मागे आहो. आम्ही 3 जण चाललेलो आहोत. 2 जण राहिले फक्त पायी हेरण्यासाठी. बाकी सगळ्या गाड्या लोड झालेल्या आहेत. आम्ही चाललो आता घरी. कुठं गाडी बीच मध्ये धोका देते की बघूया. नाही तर जाताना एकदा चेकअप करून ठेवूया. बघू शकता झेंडा कसा आहे काय नाही. सोमनाथनं घेतलं बघा. राम जय श्रीराम असा झेंडा आहे. ओके. तर 80 रुपयाला झेंडा घेतलेला आहे. आणि याच्यामध्ये काय भावताळ केला नाही भावाने. एरीचं भावताळ लय करते याच्यामध्ये. म्हणलं तेवढे पैसे दिलेले आहेत. पळशाची जत्रा आलेली आहे. आजपासून सुरुवात झालेली आहे. उद्या आपण जाणार आहोत बघायसाठी. आगास पाळणे आलेले आहेत. वरती मंदिर आहे आणि इकडं आगास पाळणे आलेले आहेत. पण पुढे चालू आहे शंकरपट जे की बैलाचा. इकडे जत्रेसाठी तांबे पण आलेला आहे.
आता काय झालं काम पागल सारखं काय करावं पागल म्हणलं काय पागल नाही तर काय शाना आज का बे तुला म्हणलं होतं चल मुकाट्यानं काही म्हणतो गाडीवर आलं नाही ना आतमध्ये आलेलं आहे आणि जत्रा बघू शकता तुम्ही तर उद्याच्याला आपण जत्रा फिरायला जाऊया तिकडे हे चालू आहे असतील का शंकरपट चल ना मग शेताकडे ये ना का तू बरं घराकडे काम आहे चला मग जाऊ शकतो तुला वापस कोण आणि पण येशीलच किती अरे मला तिकडे जायचं आहे नीट आणून सोडतो नको शंकरपट दिसण्यात गेली मला तू आता मग बस चल चला मग पुढे भेटूया शंकरपट बघता बघता मित्रांनो आलेलो आहो मी इथे शाम जे की शंकरपट चालू आहे आता जस्ट एक जोडी गेलेली आहे तिकडे तर जाऊया माणसाईमध्ये बघूया ते सोमनाथ पुढचंच येतो तुला माहित आहे तर रेडी झालेले आहेत नाही वायसवर होत नाही बरोबर तर झालेले आहेत रेडी खूपच जोरात राहिलेली आहे इथे रट्टेत चालू आहे गिरी यही नांगावर अरे बसू नको रे उचलून जरा तोंडाला बाहेर निघाली माऊली तर आलेलो मित्रांनो घरी आणि आजचा ब्लॉग इथेच एंड करतो भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये न उद्या आपल्याला जायचं आहे पळसाची जत्रा हिंडून यायची आहे पुरी एक्सप्लेन करून दाखवतो म्हणजे सगळे जत्रा फिरून येऊया उद्या चला आजच्या ब्लॉगमध्ये इतकंच भेटूया उद्या